पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं पार्थिव पुण्यात. शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत एअरलिफ्ट. पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्वपक्षीयांची बैठक होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत बैठक. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 35 वर्षांमध्ये प्रथमच जम्मू काश्मीरात ऐतिहासिक बंद. अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृण हत्या. भारतानं पाकिस्तानासोबतचा सिंधू पाणी करार थांबवला. भारताकडून अटारी बॉर्डरही बंद. तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन. पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याच्याही सूचना.